आज मी रॅकवरचे भांडे काढून घेतलेले बघू शकता तुम्ही. आता मी रॅक घसून घेते. आज पण नळाचं पाणी आलेलं आहे त्याच्यामुळे पण रॅक घसून घेते मी आता. काल मी वरचे डबे का दाखवले तुम्हाला की काल वरचे डबे घसले होते मी आणि आज रॅकवरचे भांडे घसून घेते बघा. आता तुम्ही आता मी रॅक नळीने धुवून घेते. घसलं गेलं माझं रॅक आता. आणि रॅक घसताना आपल्याला लक्ष ठेवावं लागतं कारण ते जे असतं ना रॅकचे आपल्याला हाताला लागू शकतं. त्याच्यामुळे हळूहळू व्यवस्थित बघूनच रॅक घसावे कारण की बोटांना चिरतात त्याच्याने. हे बघा आता आपण नळीने मी पूर्ण रॅक घसून घेते आणि धुवून पण घेते. आता हे जे रॅकमधले भांडे आहेत ना ते पण घसून घेते मी. डबे वगैरे छोटेसे काही प्लेटा ताट असे पूर्ण पाण्यामध्ये टाकून आणि मग आता भांडे घसून घेते मी. आता पूर्ण डबे वगैरे घसून घेते मी खाली बसून. आणि आता मी भाजीपाला आणलेला होता मी बुधवारच्या बाजारातून. मेथी, पोकळा आणि कोथिंबीर, कांद्याची पात आणि पुदिना आता पूर्ण निवडून घेतलं मी. सकाळीच निवडून घेतलं होतं आणि फॅनकडे ठेवून घेतलं होतं. आता मुंगाची डाळ केली मी. आधीला मुंगाची डाळ खूप आवडते आणि माझी मुलगी सोनू तिला काही मुंगाची डाळ आवडत नाही त्याच्यामुळे तिच्यासाठी मी गिलके करते. तर तेल टाकलं मी आता आणि जिरं टाकलं, लसूण टाकलं आणि काही हिरवी मिरची टाकून घेते थोडीशी आणि मग हळद टाकले थोडी मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्याच्यात आपण आता कट केलेले गिलके टाकून घेऊ कारण तिला मुंगाची डाळ आवडते त्याच्यामुळे तिच्यासाठी थोडीशीच गिलक्याची भाजी केली सुकी. मी आणि आम्ही हे करू शकतो मुंगाची डाळ. हे बघा आता मीठ टाकून घेतलं मी आणि मिक्स करायचं. बघा मुंगाची डाळ पण तयार झाली. तिकडे शेगडीवर ठेवलेली होती मी, ती पण झाली आता भाजी तयार. आणि आपली आता गिलक्याची भाजी बी इकडे गॅसवर होते. बघा तुम्ही आता तिकडे लहान गॅसवर ठेवून घेते मी गिलक्याची भाजी आणि इकडे पोळ्या करून घेते मी. आता कोथिंबीर टाकून घेते दोघी भाज्यांमध्ये, गिलक्याची भाजी मुगाची डाळमध्ये. आणि आता मी पोळ्या करून घेते. बघा अशा प्रकारे तुम्ही जर पोळी केली ना तर एक नंबर टमटम अशी मस्त पोळी फुगेल तुमची पण. बघा अशी एक वेळेस तरी पोळी अशी करून बघा. बघा असं तेल लावून आणि ते केलं मी. त्याच्यात पीठ टाकलं थोडंसं आणि मोदक कसं करतो आपण तसं करायचं आणि मग लाटून घ्यायची. एकसारखी पोळी लाटायची. आणि बघा आता मी तव्यावर टाकली पोळी आणि आता शेकून घेते मी. हे बघा आता किती फुलेल ती पोळी पहा, किती फुलते पहा, फुगेल ती पहा आता पोळी. हे पहा बघू शकता तुम्ही आता किती फुलली माझी पोळी पहा. हे बघा आणि चारी बाजूनी मस्त शेकली गेली, ती कुठेच कच्ची नाही आहे. आता भाजी पण झाली आपली गिलक्याची. दुसरी पण पोळी करून घेते मी आता. सर्व पोळ्या करून घेते आता. ते रॅकवरचे त्याचे भांडे घसूनच मग मी स्वयंपाकाला टाकले कारण की म्हटलं ते कधी राहून गेलं, ऊन आहे तोपर्यंत उन्हात ते पण सुकले जाते म्हणून आपण पण जेवण करून घेऊ तोपर्यंत. पण आता पोळे झाले माझे, जेवण वगैरे झाले. तर गरम पाणी घेतलं, त्याच्यात लिक्विड निरमा पावडर असं टाकलं मी, थोडंसं विनेगर टाकलं आणि किचन वरची जे स्टाईल आहे ना ती स्टाईल घसायची मला. इकडची बघा माझा आधी मला मदत करतो आहे कारण माझा वरती हात पुरत नाही त्याच्यामुळे त्याला म्हटलं वरची तरी घसून दे मला किचनची स्टाईल. तो घसून देतो आहे. हा पा कसं शायनिंग मारतो आहे तो पा शायनिंग मारतो आहे. आता मस्त घसतो आहे तो, घसून पण देतो तो वरचं आणि पुसून पण देतो.
माझा हात पुरत नाही त्याच्यामुळेच. ताराची किसणी घेतली, त्याच्याने घसतोय तो पूर्ण. ते का कोमट पाण्यामुळे चिकटपणा निघून जाईल. आपण जे स्वयंपाक करतो त्याचं पूर्ण तेलचं त्याचं असं पूर्ण जे तेलगड्याला हे असतं ना, ते पूर्ण स्टाईलवर असं चिकट होऊन जाते आपली स्टाईल. त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं विनेगर आणि लिक्विड टाकून हे करायचं. बा त्यांनी त्याने वरचं हे करून दिलं, घासून दिलं. आता मी खालचं घासून घेते. पूर्ण फरशी घासली, खिडक्या वगैरे असं घासून घेतलं मी. खिडकी पण चिकट होऊन जाते आपल्यावेळी स्वयंपाकमुळे. आता एखादी स्टाईल वगैरे सर्व इकडची खिडकी वगैरे सर्व धुवून घेतली मी, बघू शकता तुम्ही. आणि आपण जेव्हा किचनवरची स्टाईल घासायला लागलो तेव्हाच आपण गॅसवर अशा वाट्या ठेवून घ्यायचे. त्याच्यामुळे आपला गॅस खराब होत नाही, त्याच्यात पाणी पण जाते बर्नरमध्ये. हे बघा आता किचन वाटा पण आता मी साफ करून घेतला, पूर्ण धुवून घेतलं. मग किचन वाटावरचं खालची किचनची स्टाईल, वरची स्टाईल हे बघू शकता तुम्ही आता कशी झाली माझी स्टाईल. याच्यामुळे तुम्हाला दिसत नसणार नाही. आणि भांडे निघालेले होते बाहेरचं तर घसलेच मी. आणि आता हे भांडे रॅक पण आणला मी मध्ये. आणि बघा आता संध्याकाळी मिस्टर आले आता घरी, तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते. तर म्हटलं काय बनवायचं, तर मग आता म्हणतं हिरवी मिरचीचा पोळा करून घेऊ आणि मेथीचे धपाटे करू. बघा आता मिरच्या भाजून घेते मी आणि बारीक लसूण टाकून घेऊ आपण त्याच्यात. चांगलं खरपूस असे भाजून घ्यायचे ते मिरच्या, कच्च्याने राहू द्यायचे. तर आता लसूण टाकून घेतला मी, हे बघू शकता तुम्ही. थोडंसं तेल टाकायचं त्याच्यात. आणि दिवसभर थकलेली होती मी, त्याच्यामुळे म्हटलं लवकर स्वयंपाक होऊन चांगलं होईल. त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं आणि पण आता खलबत्त्यामध्ये टाकून घेतलं मी पूर्ण. आणि कोथिंबीर टाकून आपण आता थोडा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ. आता असं हे बघा असं कुटून घ्यायचं. थोडा पण झाला आपला. आणि ते आपले मेथीचे ते धपाटे म्हणतो आम्ही, धपाटे होत आहे आता. धपाटे शेकून घेते मी आता तव्यावर टाकून. आधीला खूप आवडतात मेथीचे धपाटे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी जास्त करते मी मेथीचे धपाटे. आणि असंही आमच्या घरात त्याला ते आवडतं ते मुलगीला नाही आवडत, मुलगीला जे आवडतं ते त्याला नाही आवडत. असं चालतं आमच्या घरात. आम्ही आता उशिरा जेवण केलं होतं ना दुपारी, त्याच्यामुळे आम्हाला काही एवढी भूक नव्हती. थोडीशी धपाटे करायची होती. हे बघा आता आधी घेऊन चाललं त्याला. कशासोबतच खात नाही तो, नुसतं असं गरम गरम तेल लावूनच खाता पप्पा बस. बघा दुसरा पण धपाटा करून घेते मी आता. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तरी सांगा. आणि धन्यवाद. चला मग बाय बाय.